आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. हॅलो. हॅलो. नमस्कार. 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 अनिकेत साहेब आहेत ना? नाही, मी प्रभाकर MD भैया देशमुख देशमुख बोलतो. बोलतोय. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष देशमुख साहेब. प्रभाकर बोला भैया ना, सर. देशमुख बोलतोय मी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जनहित शेतकरी संघटना. हो 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 सर, साहेब बोला. आपले ऊर्जा मंत्री द्या की, ताईंकडे द्या की. महत्वाचा विषय आहे माझ्या सोलापूर जिल्ह्यातला. ते डायव्हर्ट नंबर मॅडमचा आहे. हा. असं आहे का? बरं, काय करावं लागेल देशमुख साहेब? परिस्थिती काय झाली? महत्वाचा विषय. आता हा, तुम्ही हा. पण चळवळीत काम केले, मी पण चळवळीत काम करतो. हो, आता हो. सध्या माझ्याकडे 50 शेतकरी आलेत पाटकुला माझ्या समोर, इथे घरासमोर. बरं. तर अशी अवस्था झालेली आहे, 1.5 महिना झालं कंप्लीट हा शेतकऱ्याचा असा वनवाद चालू आहे की देशमुख साहेब, हा. माझं म्हणणं काय, संध्याकाळी 6 वाजता तिनिसान झाल्यावर अंधार होत असताना प्रकाशाची गरज आहे. हो हो हो. तर काय महावितरण एकच मिनिट, कंपनी. काय करू आपण? सुजित पाटील म्हणून आमचे राज्याचे MSCB चे अधिकारी आहेत. अच्छा अच्छा त्याला अच्छा. लाईनवर घेतो, ते प्रश्न मिटून टाकतील तुमच्या सुजित लगेच. पाटलांना लाईनवर घ्या, मी बोलतो वस्तुस्थिती हो, काय. हो, कारण हो. विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू होत्या देशमुख साहेब. एकच मिनिट. हो, माझ्या चालेल. फोनवरून लावतो तुम्हाला. हो, चालेल चालेल चालेल. फोनवर घ्या मला लाईनवर. हॅलो पाटील साहेब. हा साहेब बोला. हा, ते बोलत आहेत आपल्याला. हॅलो पाटील साहेब, नमस्कार नमस्कार. साहेब बोला. नमस्कार पाटील नमस्कार साहेब बोला. साहेब, मी प्रभाकर भैया देशमुख बोलतोय, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जनहित शेतकरी संघटना. हो हो साहेब, बोला सोलापूर साहेब. जिल्ह्यातनं बोलतोय, मोहोळ तालुका सोलापूर जिल्हा. हो तर पाटील साहेब, अक्षरशः 1-1.5 महिना झालं माझ्या ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा, विद्यार्थ्यांचा इतका वनवाद चालू आहे. 1.5 महिना बरं, बरं, झालं बरं. लाईट तुमची. मला सांगा पाटील साहेब, 6 वाजता 6:30ला तिनिसान मावळला, तिनिसान झाल्यानंतर रात्री अंधारात प्रकाशाची गरज आहे का? 6 ते 9:30 जर लाईट बंद केली महावितरण कंपनीनं, तर मेन बरोबर, कामाला टायमालाच लाईट बंद. आणि विद्यार्थी, मला सांगा, 5वीची परीक्षा असो नाही तर 10वीची असो नाही तर 12वीची असो, 6वी 7वी 8वीच्या पोरांची बी परीक्षा महत्वाचीच आहे ना. आपण लहानपणी शिकलो पाटील साहेब, तुम्ही शिकलो, मी शिकलो. आणि अशा अवस्थेत तुम्हाला सांगतो आता नाही, नाही, शेतकऱ्यांनी नाही, विषय बरोबर आता- आहे साहेब. ऐका की सध्या दादा, काय ऐका झालं? पाटील साहेब, ऐकून घ्या तुम्ही. ऐका, माझं ऊर्जा मंत्र्यांचं हो, बोलणं बोला, झालेलं बोला. आहे. आणि देशमुख साहेब पण चांगलं काम करतात, शेतकऱ्यांच्या चळवळीत काम केलेले त्यांनी, पी आहेत देशमुख साहेब. आणि मी साहेब बरोबर. चळवळीत काम केलेला कार्यकर्ता आहे. माझी ओळख सांगतो, मुंबई आझाद मैदानला माझ्या 2013ला सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ होता पाटील साहेब. बरोबर. 4 महिने 121 दिवस मुंबई आझाद मैदान आंदोलन करून मी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात घुसलो होतो साडी घालून. 1000 पोलीस मला हुडकत होते. आणि त्या टायमाला बरोबर. अजित दादासाहेब देव होते. दादा गेले, आता दादांचा अख्खा महाराष्ट्र आटून काढते. अजित दादाजी हो, बोलले होते बरोबर. इंदापूरच्या सभेत, अरे कोणती बसलाय भैया देशमुख, पाणी मागतो प्यायला म्हणले. चुकून बोलले होते दादा. देव सुद्धा चुकलाय, तुम्हाला सांगतो. दादा असते तर भविष्यात मुख्यमंत्री सुद्धा झाले असते. आता आमची बी इच्छा बरोबर. होती. तर अर्थमंत्री बरोबर. म्हणून चांगलं काम केलं. दादाजी बोलले होते इंदापूरच्या सभेत, अरे कोणती बसलाय भैया देशमुख म्हणजे पाणी मागतो प्यायला, आता धरणात पाण्यात तर मुता जगा. तो भैया देशमुख मी आहे साहेब. आणि माझी 277 बरोबर. आंदोलन झालीत. मोठेपणा म्हणून सांगत नाही मी. त्या आझाद विषय मैदान असो, मी ऐकला तुमचा 6 ते 10चा जो विषय आहे ना, थोडं क्रिटिकल परिस्थिती आलेली आहे. त्यात काय आहे की आपल्याला ना काय झालंय की सोलरमुळे ना दिवसा वीज जनरेशन होतंय, इलेक्ट्रिसिटी जनरेशन होतंय. बरोबर. हा हॅलो. हा. ऐका, हा ते बोलतो 6 मी. वाजेनंतर थोडं सध्याचा जी परिस्थिती आहे, इलेक्ट्रिसिटी आपल्याकडे अवेलेबल नाहीये तेवढी. बरोबर. त्यामुळे आपण 7 ते 10 फक्त ते पण एजी फीडरवर आपण लोड शेडिंग करतो सर, मिक्स फीडरवर. नाही, ऐका तुमचा ऐका मिक्स फीडर साहेब, असणार ऐका आहे. साहेब, जिथं लोड पाटील शेडिंग होत साहेब, नाही ना. ऐका, संध्याकाळी घरात स्वयंपाक पाणी असते, लहान लहान लेकरं असते, ती उकडते. आणि असल्या रखरखत्या उन्हात जर तुम्ही हे नियम लावता चाल, मला सांगा, तुम्ही सोलर नसताना अक्षरशः या महाराष्ट्रात 8-8, 9-9 तास तुम्ही पूर्ण क्षमतेने लाईट दिली, सोलर नसताना. बरोबर. आता सोलर मध्ये जर तुमचे 40-50% जर वीज वाचत असेल सौर ऊर्जेमुळे, सोलरमुळे, तर तुम्ही ज्यादा बरोबर. क्षमतेने लाईट ज्यादा वेळ दिली पाहिजे. तुम्ही ठीक आहे. मला सांगा, ऐका ऐका, लाईट ऐका, तुम्ही म्हणताय महावितरण आली आपल्या दारी, कशाची वाट लावायला दारी आली आमच्या शेतकऱ्याची, घरादाराची. आणि बरोबर. वाड्या वस्त्यावरच्या लोकांची अवस्था काय, दरोड्याचं प्रमाण वाढले, बलात्काराचं प्रमाण वाढले, चोऱ्या व्हायला लागल्या, त्या साप नाग, तुम्हाला सांगतो पाटील साहेब, अक्षरशः या उन्हाच्या रखरखत्या ह्याच्यामुळे अक्षरशः घराने साप आता गारवायला चाललेत. अक्षरशः साप, काय जणांची चावलेले साप. तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी तेच म्हणतो तुम्हाला की फक्त मिक्स फीडरवर लोड शेडिंग आहे. मिक्स ऐका फीडर तुम्ही, ऐका. ज्या ठिकाणी एजी आणि गावठाण एकत्र आहे ना, ऐका त्याच तुम्ही, ठिकाणी फक्त ऐका. 6 ते 10 लोड शेडिंग आहे. जे काहीतरी फ्रीवर मार्ग गावठाण काढा. जे फीडर आहेत ना, पाटील त्याला साहेब, लोड शेडिंग नाहीये 6 ते 10. ऐका की, तुमचा नंबर मी, ऐका, मी 4 दिवसाखाली सुद्धा लावला होता. मला बरोबर, स्वतः बोला साहेब, आपण ऊर्जा बोला. मंत्र्यांचे PA अनिकेत साहेब, देशमुख साहेब, अनिकेत साहेबांनी मला नंबर दिला होता. मी लढणारा आणि सतत चिकाटीनं, जिद्दीनं, प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे साहेब. मी बरोबर, तुम्हाला सर, सांगतो, बरोबर. याचिका दाखल करणार कोल्हापूरच्या हायकोर्टामध्ये. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर ह्या 4 दिवसात निवेदन काय करून करतो, हा निर्णय सर? दिला, ऐका साहेब, पाटील साहेब,
ऐका बोला, तुमचं बोला. ऐकलंय, ऐका आमची आता म्हणजे तुमचे नियम ऐकायला मी फोन लावलेला नाही. मला लाईट पाहिजे आणि तुम्ही लाईट मला सांगा रात्री 6:30ला अंधार झाल्यावर जर अंधारात प्रकाशाची गरज असताना ज्यादा अंधार करताय तुम्ही, ही कुठल्या कायद्यात बसते तुमच्या? आणि सोलरचं तुम्हाला 40-45% सोलरमुळे तुमची वीज वाचलेली असताना इकडे आता तुम्हाला सांगू का 70% जर्सी म्हशीचं दूध हे आता यंत्र लावून काढते शेतकरी 10-15 बरोबर. आणि बरोबर, त्यांची बरोबर. अब्द होती. आणि तुम्ही मला सांगा 5:30 आपला आवाज लाईट थोडा चालू- हे ऐका, होतोय. पाटील साहेब, हॅलो, पहाटेची लाईट प्रॉब्लेम तुम्ही वाटतं. ऐकून घ्या पाटील साहेब. बरोबर. तुम्ही मला दांड असेल समजा किंवा हट्टी माणूस असं वाटू द्या, पण मला सांगा नाही, नाही, तुमचा नाही, 4 दिवसाखाली मला पीएने नंबर दिला. ऐका, मी फडणवीस साहेबांना भेटू शकतो, मी राज्यपालांकडे तक्रार करणार आहे आणि याचिका दाखल करणार आहे तुमच्या नावावरती स्वतः. तुम्ही मेन आहेत, सर्वात या राज्याचे म्हणून कळले आणि तुमचा हा मनमानी कारभार चालू आहे. शेतकऱ्यांची, जनतेची, मुख्य नाही, नाही, जनावरांची वाट नाही, लावायचा. सर, मी थोडंसं आणि correct करतो, विद्यार्थ्यांचा थोडंसं ऐका, correct करतो. विद्यार्थ्यांचा अभ्यास करायच्या टायमात तुम्ही हे करून त्या पोरांनी जागायचं कधी, अभ्यास करायचं कधी, आणि परीक्षेला जायचं कधी हो पाटील साहेब? नाही सर, मी थोडंसं करेक्ट आता करतो. सध्या माझ्याकडे एकदम 50 असं शेतकरी नाहीये. आहेत का? पाटकुलमध्ये गावात आहे मी पाटील साहेब. 50 शेतकरी आहेत बरोबर. माझ्याजवळ. मी काय करतो सर, मंत्री महोदयांना आपला विषय मंत्री महोदयांना उद्या मी एक्सप्लेन करतो आणि त्यांना ब्रीफ करतो सर या विषयावर, आणि याच्यात काय मार्ग काढता येईल मी ते काढतो सर. मी तुमचा नंबर मार्ग घेतो काढा. आणि मी उद्या मंत्री महोदयांशी बोलणं झाल्यानंतर आपल्याला कॉल करतो सर मी. चर्चा करा तुम्हाला सांगतो. आणि विषय कसा होतोय 5:30ला माहिती तर लाईट घाली होती सकाळी. हॅलो. ऐकाय पाटील साहेब, 5:30ला सकाळी लाईट घाली सर होती. आवाज येत नाही त्यांचा. पाटील साहेब त्यांचा- सकाळी ऐका की सकाळी 5ला लाईट घाली होती माहिती कंपनी सकाळी. मग आपण माणसं उठल्यावर पाटील साहेब आपल्याला आंघोळीला 2-3 बादल्या पाणी लागते. मग त्या जनावराला बरोबर, आंघोळ घालायची बरोबर. नाही का शेतकऱ्याने? त्याची माऊली माता भगिनी बिचारी शानघाण काढते, तोपर्यंत तो बटन दाबून हौद भरून घेतो, त्या जनावराला पाणी घालून आंघोळ घालतो आणि तुम्ही त्या टायमाला लाईट बंद करताय. कमीत कमी सकाळी 9 वाजेपर्यंत लाईट चालू ठेवा, दिवसभरात तुम्ही ती थांबवा ना. आणि तुम्ही रात्री जी तुम्ही कंटिन्यू आता लाईट आता 9:30 नंतर जी तुम्ही सकाळी 5:30 पर्यंत चालू ठेवताय पाटील साहेब, तर 3 तास तुम्ही बंद ठेवा ना रात्री. तुम्ही 12 ते 3, 3 ते 4 बंद ठेवा लाईट. काय गरज आहे तुमची लाईट वाचवायची असेल तर? तर असं करू नका. नाही, मी काय- 4-5 दिवस सर, वाट सर, बघतो, नाही तर अन्यथा मी ऊर्जा बरोबर. मंत्र्यांच्या बंगल्याकडे मी मला- उपोषणाला स्वतः बसणार आहे, रितसर निवेदन देऊन मंत्रालयात. नाही काय आहे सर, मी काय करतोय देशमुख साहेबांकडनं आपला नंबर घेतो हा, आणि मी उद्या मंत्री महोदयांशी बोलणं झाल्यानंतर मी आपल्याला कळवतो सर या विषयावर. हा? कळवा. मला रिझल्ट पाहिजे साहेब. लोकांची इतकी हाल वाढली Yes, तुम्हाला yes, सांगतो. मी definitely, मस्ती म्हणून बोलत definitely, नाही sir. का? तुम्हाला काय आव्हान करत नाही. मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी म्हणजे अक्षरशः कुलूप लावून 100% कोणत्या अधिकाऱ्यांना काय काय तुम्हाला सांगतो. माझ्यावर गुन्हे दाखल आहेत, cases आहेत. विचारून घ्या ना सुजित सर. शेतकऱ्यासाठी नाही लढतो. नाही काय करतो एनडी सर, मी काय करतो उद्या ना मी कोणत्या फिडरचं चाललंय ते विषय घ्या. हा नाही ते घेतो ना मी त्यांच्याकडनं. तुम्ही मला फक्त ना सर एनडी सर यांचा नंबर द्या, मी उद्या त्यांना हो. कॉल करतो, मॅडमांशी बोलतो आणि त्यानंतर मी सरांना स्वतःहून कॉल करतो आणि आणि त्यांचा देशमुख प्रश्न साहेब मार्गी इतका लावतो त्रास सर चालू आहे, मी. त्या कर्जमाफीत सुद्धा माझ्या शेतकऱ्याला उपयोग नाही म्हणतात. कर्जमाफी नाही झाली चालेल, पण ही हाल आमचे बंद करा म्हणतात लोक. पाटील साहेब भयान नाही, हाल नाही, आहेत. सर, म्हणजे मी यांच्या तेच- डोळ्यातनं मी- पाणी आले. मी- माझ्या समोर उभारले शेतकरी पाटकुलमध्ये 5-50 शेतकरी काही आहेत इथं अडचण गोळा नाही. झालेले. मी उद्या ऐका, मंत्री किती महोदयांची स्वतः बोलते दत्ना नाना आहेत आमचे. 1 मिनिट देतो त्यांच्याकडे. पाटील साहेब शेतकरी हो, आहेत. हो. हा, नमस्कार द्या, सर, साहेब. द्या, द्या. हॅलो हॅलो हा नमस्कार साहेब. नमस्कार. तर मला ना साहेबांनी सगळा विषय सांगितला. मला एक वेळ द्या, मी उद्या मंत्री महोदयांशी चर्चा करतो. चर्चा हा. केल्यानंतर मी उद्या स्वतःहून कॉल करतो आपल्याला. काही आणि करून जो साहेब आपला मार्गी विषय लावा. आहे मुलांच्या Yes, परीक्षा yes, चालू yes, आहेत. लावूया. हा तर मी दुधाचे तुम्हाला जनावरांचे सांगतो, भयंकर नुकसान आमच्या- व्हायला लागले. हे बघा तुम्ही पहिल्यांदा मला विषय टाकला तर माझ्या कानावर, मला पहिल्यांदा कळलं आपला विषय. हम्म. मी उद्या काय करतो, मंत्री महोदय आमचे आहेत, प्रत्येकाच्या प्रश्न मार्गी लावतात आमचे मॅडम, हा, बरोबर? हा. हो हो हो. तर हा. मला वेळ द्या, मी उद्या मंत्री महोदयांशी बोलतो, आपला विषय त्यांच्याजवळ सांगतो ठीक आहे. आणि मी उद्या स्वतःहून कॉल करेल सर आपल्याला. ठीक आहे, मी ठीक देशमुख आहे. साहेबांकडनं आपला नंबर घेतो आणि हो. मी कॉल करतो सर. हो हो हा? हो सर. तेवढा वेळ देशमुख द्या सर साहेब, मला. पाटील साहेबांना नंबर द्या सुजित पाटलांना. मी वाट बघतो आपली साहेब 2 दिवस. Yes, हो, मी सर, definitely तर call निवेदन करेल देऊन सर. लोकशाहीच्या उद्या- मार्गाने मी ऊर्जा मंत्र्याच्या बंगल्या पुढे नाहीतर राज्यपाल भवनला बसणार बघा आणि याचिका दाखल करून आंदोलन बी चालू ठेवणार. फक्त मला वेळ येऊ देऊ नका. घरदार सोडून जायची आमची परिस्थिती नसती साहेब. फक्त एक शेतकरी नाही, पुण्य काय अडचण नाही, सर, काय वाटून घ्या. अडचण पुण्य तुम्ही देशमुख साहेबांनी तर तुम्ही सुजित पाटील आमच्यानी- पहिल्यांदा सर आमच्या सर, ताई. मला तुम्ही पहिल्यांदा आमच्या जवळ विषय आणला. मी उद्या मंत्री महोदयांशी चर्चा करतो सर या विषयावर. भयानक हा, म्हणजे आणि याला नक्की मार्गी 25 वेळा लावूया सर कार्यकारी आपण. अभियंता यशेला मुख्य अभियंत्याला फोन करून मी कंटाळलो साहेब. शेवट आपल्याकडे आलो. अभिजित पाटलांचं बोलणं झालं. पीएस आता देशमुख साहेब आहेत, पुन्हा गिरी साहेब बी बोलतात आणि ऊर्जा मंत्र्याचा नंबर मला मंत्रालयातनं दिलाय आणि पीएस बोलतात मला. आता देशमुख साहेब प्रामाणिकपणे जबाबदारीनं काम करतात म्हणून त्यांनी लाईन लिंक लावून दिली. हा तुमचा नंबर 4 दिवसाखाली दिलाय. पण माझी इच्छा काय बरोबर, होती, बरोबर. ऊर्जा मंत्र्यांना ना पीए म्हणले होते, मी सविस्तर सांगून मार्ग काढतो भैया, तुम्ही काळजी करू नका. तर तुम्ही निर्णय घ्या 2 दिवसात. आणि भयानक त्रास व्हायला आहे लोकांना, ही फक्त विसरू तर मी नका. उद्या संध्याकाळी तुम्हाला कॉल करतो सर. उद्या चालेल, संध्याकाळी माझा call नंबर करतो. घ्या देशमुख साहेबांकडनं. देशमुख साहेब या Yes, तुम्ही sir, इकडे yes, yes, सोलापूरला yes. या आवर्जून. हा
भेटू हो, आपण. sir, मी वाट येतो मी बघतो. तुम्हाला भेटायला. मात्र 5-6 दिवसानंतर 100% मी आंदोलन करणार बरं का पाटील साहेब. येस सर येस येस मी हा, उद्याच तेव्हा बोलतो सर आपल्या लोकांना विषयावर. त्रास आहे, माझं वैयक्तिक काय नाही. मी शेतकऱ्यावर जनतेवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे मी. आणि त्रास होतोय विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची गैरसोय झालेली आहे. अक्षरशः नाक साप फिरतात इकडे शेताने. भयानक वाईट परिस्थिती. बरोबर, आमचा कॅनॉलचा भाग असल्यामुळं गारव्याचा एरिया आहे तुम्हाला सांगतो. ती जमीन तापल्यामुळं नाक साप गाणं गारव्या ठिकाणी घराकडे शिरायला जातात. तर ठीक तेवढं आहे करा, अडचण नाही, सर. सुधीर मी पाटील. उद्या मी मंत्री महोदय जो आपला विषय मांडतो सर आणि त्यावर नक्की चालेल, मार्ग बोलून मार्गी लावा. काढू. ही टायमिंग बदला, बरोबर नाही टायमिंग बरं का. Yes, sir, timing. yes, definitely, अंधार पडल्यावर definitely, yes. प्रकाश पाहिजे ना. अंधार पडल्यावर तुम्ही लोड शेडिंग लावून काय त्याचा उपयोग आहे माझ्या लोकांना, शासनाचा, तुमच्या माहिती कंपनीचा उपयोग नाही ना. सोलरमुळे उलट 100% वीज वाचते. sir, ही मी महत्वाचा उद्या- मुद्दा तुम्हाला सांगतो मी. येस येस सर मी उद्या करून आपल्याला घ्या. कॉल करतो सर. येस चालेल, देशमुख साहेबांकडून नंबर घ्या माझा. मी हो, पण sir, हो, आठवण sir. करेन साहेब तुम्हाला. चालेल हो चालेल सर हो सर येस चालेल. देशमुख साहेब आभार आहे. हो, धन्यवाद सर. तुम्ही पण ऊर्जा मंत्री ताईंना बोला, आपल्या मेघना हो हो बोर्डीकर हो, मी ताईंना. बोलतो साहेब. मी खूप वेळा प्रयत्न करतो. हं? चालेल. शेतकरी आणि थांबले, इकडे 50 आल्यावर लोकं या, जी भेटूच अक्षरशः आपण रोखून आली दीदींना. ती. हो. हा? तुम्ही दीदींची भेट घ्या म्हणलो, असं पण कधी गेले तर मी तुम्हाला नाही, त्यांना मी सांगतो. भेटणार आहे का की आता तुम्हाला आता 4 दिवसाची मुदत देतोय मी. सर मी आता लेखी निवेदन देऊन करणार. माझ्या शेतकऱ्यांना रेल्वेने घेऊन येणार मी. आणि हे बदनामी नाही, होईल ना नाही, ते बाकी शासनाची. काय तुम्ही जर असं करण्याची बाहेरचे गरज अधिकारी पडत मनमानी नाही. कारभार करत असतील, साहेब, शासनाची बदनामी होईल ना. संवेदनशील फडणवीस साहेब देव मॅडम. माणूस आहेत. फडणवीस साहेबाचं एवढं चांगलं काम आहे ह्या महाराष्ट्रात. मग अशा माणसाची बदनामी होईल ना विनाकारण. आता सुमित्रा नाही, काय काम दीदी करायले, संवेदनशील आहेत एकदम चांगलं काम शेतकऱ्याविषयी करते. आणि तुम्ही सगळ्यांनी. खालची माहितीचे अधिकारी जर असं करून मंत्र्यांना सुद्धा माहित नसेल तर उद्या धक्कादायक घटना आहे पुन्हा. हा, मी गप बसणारा कार्यकर्ता नाही साहेब. मी त्याचा छडा लावणार. मात्र याचिका दाखल करणार. आतापर्यंत 1.5 महिन्याचा रेकॉर्ड चेक करून विद्यार्थ्यांचा किती अभ्यास बुडलाय. नाही साहेब काय झालंय की तुमचा थोडासा गैरसमज झाला. मी थोडं करेक्शन करतो. काय झालंय की मी गैरसमज नाही का? मंत्री आम्हाला दिसताना महोदयांकडे नाही त्रास होत सर असेल तर सर आम्ही माझी शासनाला काय ओळख म्हणणार आहे देतो. का? नाही माझी ओळख देतो. मी मंत्री महोदयांकडेच आहे. दीदींकडेच आहे मी. काम नाही, दीदींचं असू काम दे. बघतो. हा विषय मी दीदींच्या कानावर टाकतो जेणेकरून दीदी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलतील या हो, विषयावर. चालेल एवढंच चालेल तुम्हाला चालेल. सांगतो. दीदींचं काम खूप Yes, sir, चांगलं आहे. yes, sir. मंत्र्यांचा आम्हाला ताईंचा अभिमान आहे. तेच तुम्हाला म्हटलं सर मी की दीदींजवळ हा विषय गेल्यानंतर 100% मार्गी लागेल. मी दीदींना बोलतो सर हा विषय उद्या. चालेल 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 पाटील साहेब. वाट बघतो Yes, मी sir. उद्या संध्याकाळपर्यंत. हा? हो सर हो चालेल सर हो चालेल. सर मनावर घ्या तेवढं माझ्या शेतकऱ्यासाठी. येस सर चालेल, येस चालेल. सर. देशमुख साहेब भेटू आपण. हा, देशमुख साहेब. देशमुख साहेब मला यांचा नंबर पाठवून द्या फक्त हो, साहेबांचा. पाठवतो लगेच लगेच. येस सर हो सर